हिंगोलीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये आज कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा काढली जाणार आहे आणि आपल्यासोबत आहेत प्रदेशाध्यक्ष सपकाळ दादा. दादा, आज तुम्ही यात्रा काढताय, पदयात्रा. काय उद्देश आहे आणि किती लोक आज सहभागी होते? अमेरिकेशी केलेल्या ट्रेड डीलमुळे शेती या व्यवसायाची पूर्णतः पिछाहट होत असल्याचं एकंदरीत चित्र आहे आणि आंतरराष्ट्रीय धोरण हे आपलं योग्य नसल्यामुळे युद्धजन्य परिस्थितीमध्ये इतर इंधनासारख्या आणि जो आपला माल निर्यात होणार होता त्या अनुषंगाने मोठ्या समस्या देशभरात निर्माण झालेल्या आहेत. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत याचं कारण जे आहे हे केंद्र सरकार योग्य पद्धतीने काम करत नसल्याच्या अनुषंगाने एक आक्रोश आहे. नुकतेच सिलेंडर जे आहे त्याच्या देखील किमती वाढलेल्या आहेत आणि इंधनाचाही तुटवडा संभवू शकतो. अशा परिस्थितीत राष्ट्र म्हणून पंतप्रधानांचं जसं वर्तन असलं पाहिजे तसं दुर्दैवाने नाही. नरेंद्र सिलेंडर म्हणण्याची दुर्दैवाची वेळ आलेली आहे, याबद्दल मी दुःख व्यक्त करतो. मात्र ही पदयात्रा जी आहे ही शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, आदिवासींना, मागासवर्गीयांना कुठेतरी सरकारने योग्य भूमिका घ्यावी आणि शेतमालाला भाव त्यांनी मिळवून द्यावे या अनुषंगाने आज ही पदयात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. बरं, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरुवात होतोय. ओम बिर्ला यांच्यावरील जो अविश्वासाचा ठराव आहे त्यावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. ओम बिर्ला हे कशा पद्धतीने वागतात, नो नो म्हणून सत्ताधाऱ्यांना प्रोत्साहन देतात, तर विरोधकांना ते दाबत असतात आणि एकंदरीत लोकशाहीमध्ये जे डिबेट झालं पाहिजे ते होऊ देत नाही आणि अत्यंत पक्षपाती स्वरूपामध्ये त्यांचं एकंदरीत जे वागणं आहे त्यावर चर्चाही झालीच पाहिजे. जे पार्लमेंटरी शब्द आहेत ते देखील ते उच्चारू देत नाही, सत्य जे आहे ते देखील ते मांडू देत नाही. त्यामुळे लोकशाही गुंडाळून टाकण्याचा हा जो प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा सुरू आहे त्या प्रयत्नाला कुठेतरी बळ न मिळता तो प्रयत्न कुठेतरी असफल व्हावा करिता यावर चर्चा होणं अल्पशक्य आहे. रात्री टीम इंडियाचा विजय झालाय. त्या विजयानंतर जल्लोषाच्या नावाखाली हुल्लडबाजांच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. अकोल्यामध्ये दोन गटात राडा झालाय आणि दगडफेक सुद्धा झाली. तर सांगलीमध्ये तरुणावर पोलिसांनी लाठीचार केलेला आहे, लाठीमार केलेला आहे. नाशिक, सोलापूर, अमरावती या ठिकाणी अनेक ठिकाणी ह्या हुल्लडबाजांच्या घटना घडल्या. कसं बघताय का तुम्ही? यश जे आहे याचा जाज्वल्य अभिमान भारतीय नात्यात ठेवणं हे क्रमप्राप्त आहे. यापूर्वी देखील आपण वर्ल्ड कप हा जिंकलेला आहे. मात्र असे असताना सध्या जी हुल्लडबाजी दिसते हे दुर्दैवी आहे. पोलिसांचं कुठल्याही पद्धतीचं प्रशासनावर वचका नाही आणि सरकार जे आहे ते हुल्लडबाजांना प्रोत्साहन देत असल्यामुळे विजयाच्या, आनंदाच्या, अभिमानाच्या क्षणात देखील असे गालबोट लागत आहे. याला पूर्णतः एक विकृत स्वरूपाची जी मानसिकता सत्ताधारी जी स्पॉन्सर करतायत ती मानसिकता याच्या मागे कुठेतरी आहे. T20 विश्वचषकामध्ये भारतानं दुसऱ्यांदा विजयावर नाव कोरलेलं आहे. कसं बघता तुम्ही? कसा आनंद? समस्त भारतीय चमूचं अभिनंदन. यापूर्वी देखील त्यांनी अशाच पद्धतीने वर्ल्ड कप हा भारतात आणला होता. याही टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आगामी काळात क्रिकेटमध्ये आपण प्रत्येक वर्ल्ड कप आपल्याला आणण्याच्या अनुषंगाने ही कुठेतरी मुहूर्तपेढ आहे. फार आशादायी चित्र या विजयामुळे निर्माण झालंय. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज संसदेमध्ये निवेदन करणार आहेत. पश्चिम आशियाई परिस्थितीबाबत आज राज्यसभेमध्ये ते निवेदन मांडणार आहेत 11 वाजता. त्यांचे वडील हे अधिकारी होते IFS, ते देखील कुठेतरी IFS अधिकारी होते. लोकांशी त्यांची नाळ जुळलेली नाही, कधी लोकांमधून ते निवडून आलेले नाही. ब्युरोक्रॅट ही त्यांची असणारी एक ख्याती आहे. त्यामुळे ब्युरोक्रॅट हा जो आहे तो जनतेच्या आणि आपला वाडवडिलांचा जो वारसा आहे या दोन्हीच्या अनुषंगाने त्यांनी निवेदन करावं. कुठेतरी सिलेंडर स्वरूपाचं निवेदन त्यांचं नसताना आपली जी नीती होती, जी पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केली होती, ती अटल बिहारी वाजपेयींनी जी पुढे नेली, तिचाच परिचय त्यांच्या निवेदनाच्या माध्यमातून व्हावा. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज तिसऱ्या आठवड्याला सुरुवात होतीये. जो अर्थसंकल्प जाहीर केला त्यावर आज चर्चा होणार आहे. तुम्हाला काय वाटते अर्थसंकल्प? अर्थसंकल्प हा घोषणांचा केवळ पाऊस आहे, विश्वासार्हता यांची नाही. दिवाळखोरीकडे सरकार निघालेलं आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिलं दिल्या जात नाही. या सर्वांवर देखील ठोस स्वरूपामध्ये आज श्वेतपत्रिका निघावी अशी माझी इच्छा आहे. आज जी पदयात्रा निघते या पदयात्रेमध्ये महाविकास आघाडीचे जे नेते मंडळी आहेत त्यांना तुम्ही आव्हान केले का सहभागी होण्यासाठी? कोण कोण येणार आहेत या पदयात्रेमध्ये? ही शेतकऱ्यांची पदयात्रा आहे. काँग्रेसची असणारी ही भूमिका आहे. आमचे नेते राहुल गांधी संसदेत जे बोलतात आहे ते गल्लीत पासून दिल्लीपर्यंत आज शेतकरी हवालदिल असल्याच्या अनुषंगाने आमची पदयात्रा आहे. या तमाम सर्व शेतकऱ्यांनी यावं, किंबहुना यामध्ये सत्ताधाऱ्यांनी देखील येऊन रोष व्यक्त करायला आमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही. त्यामुळे हा
पक्षीय अभिनिवेशातून नव्हे तर एक शेतकऱ्यांच्या समस्येच्या अनुषंगानं, आदिवासींच्या, मागासवर्गीयांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, महिलांच्या अनुषंगानं हा मोर्चा आयोजित केलेला आहे. निश्चित. ते हे आहेत हा 14 सबका. शेतकऱ्यांच्या समस्येच्या अनुषंगानं आज ही पदयात्रा काढली होती आणि यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं त्यांनी आवाहन केलंय. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.